हॅलो विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ज्या विद्यार्थ्यांना अजूनही 11वी मध्ये ऍडमिशन मिळालेलं नाही, कॉलेज अलॉट झालेलं नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. कारण त्या विद्यार्थ्यांना 4 नॉर्मल राऊंड झाले, 2 स्पेशल राऊंड झाले, त्याच्यामध्ये अलॉटमेंट मिळालं नाही. त्याच्या मागची कारणं भरपूर आहेत, काही विद्यार्थ्यांकडून पण चुका झालेल्या आहेत. तर ह्या चुका आत्ता करून चालणार नाही, कारण हा जो आहे तो राऊंड शेवटचा राऊंड आहे आणि या शेवटच्या राऊंडचं शेड्यूल तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. त्याच्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यावरती जो व्हिडिओ बनवलेला आहे त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला इथं आय बटन मध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये मिळून जाईल. ते शेड्यूल जर तुम्हाला माहित नसेल तर तो तुम्ही व्हिडिओ बघू शकताय. आणि ज्या विद्यार्थ्यांना शेड्यूल माहित आहे त्यांच्यासाठी सांगतो, 22 ऑगस्ट आणि 23 ऑगस्टला ऑलरेडी जे प्रवेश वाढीव प्रवेश जर नोंदवायचा होता तर विद्यार्थ्यांना जे आपले कॉलेजेस आहेत त्यांनी वाढीव प्रवेशाची नोंदणी केली. त्याच्यानंतर रिक्त जागा म्हणजे ऍक्च्युली स्पेशल राऊंड 2 झाल्यानंतर रिक्त जागा किती राहिलेल्या आहेत प्रत्येक कॉलेजमध्ये ह्याची लिस्ट काल प्रदर्शित झाली. आणि आजपासून म्हणजे 26 ऑगस्ट 2025 रोजी आणि 27 ऑगस्ट 2025 रोजी, म्हणजे 26 ऑगस्टला सकाळी 8 वाजल्यापासून 27 ऑगस्टला संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत जी महत्वाची प्रोसेस विद्यार्थ्यांना करायची आहे, ज्याच्या मधूनच विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट होणार आहे 29 तारखेला, त्याचं महत्वाची जी प्रोसिजर आहे ती विद्यार्थ्यांना 26 ऑगस्ट आणि 27 ऑगस्ट या 2 दिवसामध्ये करायची आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, पण तुमच्या अख्खं वर्ष जाण्यापेक्षा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण हा व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला कॉलेजची लिस्ट कशी टाकायची, पार्ट 1 मध्ये काय चेंजेस करू शकतो, पार्ट 2 मध्ये जे आपल्याला कॉलेजची लिस्ट टाकायची आहे ती कशी टाकायची, जेणेकरून 100% आपल्याला ऍडमिशन हे मिळून जाईल, कॉलेज अलॉट होऊन जाईल, हे या व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळं व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत एक एक स्टेप आहे ती इम्पॉर्टंट पद्धतीनं चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओला आपण व्यवस्थित सुरुवात करूया, कारण हे 2 दिवस आहेत ते विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचे आहेत. 26 ऑगस्ट आणि 27 ऑगस्ट याच्यामध्ये काय काय चेंजेस करू शकतात हे पहिल्यांदा सांगतो. विद्यार्थी बघा, भाग 1 मध्ये दुरुस्ती करू शकतात, भाग 1 मध्ये दुरुस्ती करू शकतात. तसेच भाग 2 मध्ये जे आपल्याला कॉलेजचा प्राधान्यक्रम द्यायचा आहे तो प्राधान्यक्रम आपण देऊ शकतात. आणि विद्यार्थी जास्तीत जास्त 10 कॉलेजेस देऊ शकतात, हे तुम्हाला सगळं हे माहिती असावं. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून पण रजिस्ट्रेशन केलं नाही, जे विद्यार्थ्यांनी अजूनही रजिस्ट्रेशन केलं नाही, रजिस्ट्रेशन अपूर्ण राहिलेलं आहे, ते विद्यार्थी बघा नव्यानं नोंदणी करू शकतात. इथं बघा होम वरती जर आलो तर तुम्ही तर स्टुडंट रजिस्ट्रेशनला इथं क्लिक जर केलं तर इथं तुम्ही सरळ सरळ काय करू शकता, नवीन फॉर्म भरू शकता. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन नाही केलंय त्यांच्यासाठी नाही, ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही, पुरवणी परीक्षेत पास झालेत, एटीकेटी विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी नवीन रजिस्ट्रेशन करू शकतात. आता राहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ज्यांना ऍडमिशन नाही मिळालं, त्यांनी काय करायचं ते सांगतो तुम्हाला. त्यांनी काय करायचंय, पार्ट 1 मध्ये जर काही चेंजेस करायचे असतील तर ते पार्ट 1 मध्ये चेंजेस करू शकतात, पार्ट 2 मध्ये कॉलेजचे प्रिफरन्सेस देऊ शकतात, फॉर्म एडिट करू शकतात, आपली कास्ट जी आहे म्हणजे ते सगळं. चला तुम्हाला डायरेक्ट फॉर्म मध्ये दाखवतो. तुम्हाला लॉग इन करायचंय, लॉग इन करत असताना तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड जो आहे तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो कॅप्चा आहे तो फिलअप केल्यानंतर तुम्ही विंडो ओपन होते बघा, तुम्हाला हे डॅशबोर्ड ओपन होतो. आता हा जो विद्यार्थी आहे तो नॉट ऍडमिटेड आहे, ह्याने अजून पण ऍडमिशन घेतलेलं नाही, त्याची सर्व जे प्रोसिजर आहे ते तुम्हाला इथं करून दाखवतो. तुम्हाला जर काही चेंजेस करायचे असतील पार्ट 1 मध्ये, तर पार्ट 1 मध्ये जर चेंजेस करायचे, पहिल्यांदा काय करायला लागत तुम्हाला, पार्ट 2 उघडा, पहिल्यांदा पार्ट 2 उघडा. पार्ट 2 उघडल्यानंतर बघा इथं पार्ट 2 लिहिलंय, कॅप ऑप्शन पार्ट 2, लॉक ऍप्लिकेशन फॉर्म वरती जावा आणि हा फॉर्म पहिल्यांदा तुम्हाला अनलॉक करून घ्यायचा आहे. आणि कारण अनलॉक झाल्यानंतरच तुमचे जे कॉलेजेस आहेत ते तुम्हाला फिलअप करता येतील. तर पहिल्यांदा हा फॉर्म आपण अनलॉक करून घेतला बघा, ऑप्शन फॉर्म अनलॉक सक्सेसफुली. आता हा फॉर्म अनलॉक झाल्यानंतर काय करायचं बघा, तुम्हाला पार्ट 1 वरती या. पार्ट 1 वरती आला तर तुम्हाला काय होतंय, हा पार्ट 1 वरती आला बघा, म्हणजे हा तुमचा हा पण फॉर्म अनलॉक झाला. पार्ट 2 मधून फॉर्म अनलॉक केला की पार्ट 1 पण आपोआप अनलॉक झाला. आता रजिस्ट्रेशन डिटेल्स मध्ये जावा, हे तुम्ही चेंज करू शकत नाही. पर्सनल डिटेल मध्ये तुम्हाला जर काही चेंजेस करायचे असतील तर हे पण तुम्ही चेंजेस करू शकत नाही. ऍड्रेस डिटेल हा हे तुम्ही चेंज करू शकताय. लॉक ऍप्लिकेशन फॉर्म वरती जर आला, हा सॉरी सॉरी, पार्ट 1 तुम्हाला पहिल्यांदा अनलॉक करायला पाहिजे. हा बघा पार्ट 1 पण अनलॉक करून घेतला मी, तर तरी म्हणलं मला ऑप्शन का दिसणार. हे बघा रजिस्ट्रेशन डिटेल्स वरती आला, पर्सनल डिटेल्स वरती आला. आता बघा तुम्हाला हा ओपन झालेला आहे.
ओपन झालाय. तुम्हाला इथं काय चेंज करायचे असतील तर चेंज करून घ्या. त्याच्यानंतर ऍड्रेस डिटेल मध्ये तुमचा ऍड्रेस चुकला असेल, तुम्हाला नंबर ऍड करायचे असते, मोबाईल नंबर, हे तुम्हाला काय चेंज करायचं सगळं चेंज करून घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमची जी कास्ट आहे ते पण तुम्ही बदलून घेऊ शकता इथून. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही अशा प्रकारे जे ऑप्शन जे लागू पडतायत ते तुम्ही इथं काय करायच्यात, ओके करून घ्या. तुम्हाला जर मायनॉरिटी मधून ऍडमिशन घ्यायचं असेल, मायनॉरिटी कोटा, मॅनेजमेंट कोटा, त्याच्यामधून जर ऍडमिशन घ्यायचं असेल ते पण तुम्हाला इथं एस करू शकताय. नो करायचं, नो करून घ्या. आणि तुम्ही जर इन हाऊस कोटामधून ऍडमिशन घ्यायचं असेल, कारण त्याचे पण साईड बाय साईड प्रोसेस चालू आहे, तर तुम्ही इथं नो करायचा, येस करायचा तुमच्या ह्याच्यानुसार. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स जे आहेत ते क्वालिफिकेशन डिटेल्स आपण एडिट करू शकतोय का सांगा? एडिट करू शकत नाही. अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमच्या आतापर्यंत तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स अवेलेबल नव्हते, कास्ट सर्टिफिकेट नव्हतं, नॉन क्रिमिलियर नव्हतं, काही जे काही नव्हतं ते आता नव्यानं तुम्ही ते ऍड करू शकताय. आणि जे आहेत जर चुकीचे असतील डॉक्युमेंट तर ते डिलीट करून तुम्ही नवीन ऍप्लिकेशन साठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करू शकता. त्याच्यानंतर ऍडमिशन फी काय आपण ऑलरेडी भरलेली असते, ज्यांनी भरले असेल त्यांनी भरून घ्या, ज्यांनी भरलेलं असेल त्यांनी भरून घ्या, आणि भरलेलं असेल त्यांनी भरायची डबल गरज नाही. तर लॉक ऍप्लिकेशन फॉर्म वरती या. त्याच्यानंतर बघा तुम्हाला इथं सगळे डिटेल एकदा व्हेरीफाय करून घ्या. तुम्ही जी भरलेली माहिती आहे ती सगळी व्हेरीफाय करून घ्या, आणि सगळी नावं स्पेलिंग वगैरे व्हेरीफाय केल्यानंतर लॉक ऍप्लिकेशन फॉर्म करायचा. हा विद्यार्थ्याचे काही चेंज नव्हते म्हणून डायरेक्ट आपण पार्ट 1 हा लॉक केला. हे बघा पार्ट 1 लॉक झाल्याशिवाय पार्ट 2 ओपन होत नाही. आता सगळ्यांनी पार्ट 2 वरती या. बघा पार्ट 2 वरती आला, कॅप ऑप्शन पार्ट 2 आला, त्याच्यावरती चूज स्ट्रीम आणि मीडियम. सगळ्यात महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचं मीडियम सिलेक्ट करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं ठरवायचंय मला सायन्स करायचंय, आर्ट करायचं का कॉमर्स करायचंय. जर तुमचा ऑप्शन हा सायन्स असेल तर सायन्सला क्लिक करा. तुम्हाला मीडियम सिलेक्ट करायचंय तर सायन्स जर शिकायचं तर कुठल्या मीडियम मधून, मोस्टली आपण इंग्लिश मीडियम ठेवतो कारण इंग्लिश महत्वाचं आहे. आणि मराठी मीडियम घेत असलं मराठी मीडियम घेऊ शकता, मीडियम पण तुम्ही चेंज करू शकता. सेव्ह अँड नेक्स्ट करायचंय. सेव्ह अँड नेक्स्ट झाल्यानंतर बघा तुम्हाला आता कॉलेजचे प्रिफरन्सेस टाकायचे, आणि हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, कॉलेजचे प्रिफरन्सेस टाकणं, जेणेकरून तुम्हाला ऍडमिशन मिळेल अशा प्रकारे आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आता हे जर बघायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा एक गोष्ट करावी लागणार आहे, ते म्हणजे तुम्हाला वॅकन्सी किती आहे, प्रत्येक कॉलेजमध्ये वॅकन्सी किती आहे हे पहिल्यांदा बघावं लागणार. त्यासाठी काय करा, वॅकन्सी लिस्ट वर या. म्हणजे एक दुसरी टॅब ओपन केलेली आहे, आणि ही जी प्रोसेसर आहे का नाही ती फॉर्म भरायच्या आधी करा. फॉर्म भरायच्या आधी करा, काय अडचण नाही. फॉर्म लॉग इन करायच्या आधी हे सगळं माहिती तुम्ही सिलेक्ट करू शकता. सगळी माहिती आहे ना पहिल्यांदा काढून घ्या. तर फॉर्म भरायच्या आधी सिलेक्ट म्हणजे फॉर्म मध्ये लॉग इन करायच्या आधी वॅकन्सी लिस्टवर जावा, किंवा नंतर जरी गेला तरी काय हरकत नाही. रिजन वरती या. रिजन वरती आल्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, आणि तुम्हाला इथून डाउनलोड करायचे, लिस्ट करायचे डाउनलोड. आता मोबाईल वरती जरी तुम्ही फॉर्म भरत असला तर ही लिस्ट काय करायचे तुम्हाला डाउनलोड होणार नाही. तर डाउनलोड होईल पण ती ओपन व्हायचं थोडंसं अवघड आहे. तर परत ज्यांना ज्यांना डाउनलोड होते त्यांनी ही लिस्ट डाउनलोड करा. आता ही झाली वॅकन्सी लिस्टची डाउनलोड. आता त्याच्याबरोबर तुम्हाला कट ऑफ लिस्ट वरती आहे. कट ऑफ लिस्ट आल्यानंतर तुम्हाला इथं स्पेशल राऊंड 2 सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं कोल्हापूरला सिलेक्ट करायचा आहे. इथून तुमचा डिस्ट्रिक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे, आणि सर्च करायचा आहे. सर्च केल्याबरोबर इथं बघा तुम्हाला प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ हा तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. कट ऑफ किती लागलेला आहे, स्पेशल राऊंड 2 मध्ये कट ऑफ किती लागलेला आहे त्याच्यानुसारच तुम्ही कॉलेज टाकू शकता ना. मग अशा प्रकारे 2 लिस्ट आपण ओपन केल्या. आता ही जी लिस्ट आहे तुमची मोबाईल मध्ये आता आहे तसं राहिलं तरी काय हरकत नाही. आता तुम्हाला दाखवतो, आता तुम्हाला 2 मिनिटं. म्हणजे जरी मोबाईल वरती जरी ठेवला तरी काय हरकत नाही, आणि जर डाउनलोड होत नसतील तरी काय हरकत नाही. तुम्हाला न मोबाईल मध्ये लिस्ट डाउनलोड करता तरी पण त्याची पण प्रोसिजर मी तुम्हाला दाखवतो, काय टेन्शन घेऊ नका. आता बघा आपण काय केलं इथं, कट ऑफ लिस्ट वरती आलो. कट ऑफ, आता वॅकन्सी लिस्ट, आता वॅकन्सी लिस्ट आहे ती तुम्हाला इथं दाखवतो. वॅकन्सी लिस्ट वरती आहे, ते सर्च केलं आपण तर वॅकन्सी लिस्ट दिसायला लागली. आता आपल्याला बघा इथं काय दिसतंय, हे बघा इथं आपल्याला काय दिसायला लागले, आपल्याला कट ऑफ दिसतोय. आपल्याला इथं काय दिसतंय, इथं वॅकन्सी दिसते, हे बघा वॅकन्सी, आणि इथं काय दिसायला आपल्याला कट ऑफ. ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. आता कसं करायचं हे तुम्हाला सांगतो थोडक्यात. आता मी हे ऑलरेडी डाउनलोड केले त्याच्यावरून दाखवतो तुम्हाला. हे बघा पहिल्याच सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला वॅकन्सी बघायची आहे. तुम्हाला आसपासचे जे कॉलेज आहेत त्या कॉलेजमध्ये वॅकन्सी कुठं कुठं आहे, किती किती वॅकन्सी आहे हे पहिल्यांदा बघायचंय. तुम्हाला दाखवतो, हे कोल्हापूरची लिस्ट मी तुम्हाला दाखवलेली आहे. आता झेडपी मेन राजाराम जे आहे तिथं सायन्स एडेड, मला सायन्सचं ऍडमिशन घ्यायचं आहे. इंग्लिशमध्ये जवळजवळ किती आहेत बघा, एकच जागा शिल्लक. आता हे टोटल कॅप आहे बरं का, हे जे आहे का ना उभं,
हे टोटल कॅप आहे. आता ह्याला आपण कलर देऊया एक. आता बघा हे जे लिहिलेलं आहे हे काय आहे सांगा, टोटल कॅप. टोटल कॅप म्हणजे किती जागा आहेत कॅप कॅप मध्ये. आणि त्याच्यातले आपण जर आपण खाली आलो परतच्याला आहे तिथं, तर हे हा हे पहिलं कॉलेज आपलं बघा, झेडपी मॅनराजमला एकच जागा शिल्लक आहे बघा. टोटल मध्ये एकच जागा शिल्लक आहे, एकच कॅप आहे. नंतर न्यू कॉलेजला 6 आहेत, 6 मधल्या 6च्या 6 कॅप मध्ये आहेत बघा, सायन्स एडेडला. त्याच्यानंतर महाराष्ट्र हायस्कूल्सला किती आहेत बघा, 5 आहेत, 5 जागा सायन्सच्या शिल्लक आहेत. त्याच्यानंतर बघा विद्यापीठ हायस्कूल ह्याच्यामध्ये किती आहे, 8 जागा शिल्लक. पण 8च्या 8 जागा कॅपच्या नाही आहेत. 8च्या 8 जागा कुठल्या आहेत बघा, ह्या मधल्या मधलं म्हणजे काय बघा, मधलं म्हणजे बघा हे आहे मॅनेजमेंट कोटा. म्हणजे 8च्या 8 जागा आहेत सायन्स एडेड, ते मॅनेजमेंट कोटा मधल्या सीट्स आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला माहित पाहिजे कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय. कॅपला आहेत, इन हाऊसला आहेत, मॅनेजमेंटला आहेत का मायनॉरिटीला आहेत, कशाला हे लक्षात ठेवा. तर आता हे जे मधला कॉलम आहे हा वाला उभा, हा जो उभा कॉलम आहे जो मी आता मार्क करत आहे उभा कॉलम, हा जो करत आहे का नाही हे कलरने मी, तो आहे तो आपला कुठला कोटा आहे सांगा विद्यार्थी मित्रांनो, हा आहे आपला मॅनेजमेंट कोटा. मॅनेजमेंट कोटा पहिला आहे तो मायनॉरिटी कोटा. आता बघा परत खाली येऊया, तर सगळे तुम्हाला माहित झालं आता कुठल्या कॉलेजमध्ये बघा, विद्यापीठला 8च्या 8 सीट आहेत त्या इन मॅनेजमेंट मधल्या त्या. गोपाळकृष्ण गोखले कॉलेज GKG ला सायन्स मराठी मीडियम आहे, 12 जागा शिल्लक आहेत, 12 कॅप शिल्लक आहेत. तर हे बघा इथं जागा शिल्लक नाही, कमला कॉलेजला जागा शिल्लक नाही, राजाराम महाविद्यालयात 2 जागा शिल्लक आहेत त्या कॅप राऊंड साठी, म्हणजे कॅप मधल्या विद्यार्थ्यांसाठी. विवेकानंद कॉलेजला एकच जागा शिल्लक आहे, राजा छत्रपती शाहू कॉलेजला एकच जागा शिल्लक आहे, महावीर महाविद्यालयात 5 जागा शिल्लक आहेत, 5च्या 5 कॅप साठी आहेत, पण सायन्स मराठी मीडियम आहे, पार्शली एडेड आहे. अशा प्रकारे हे सगळं तुमच्या कॉलेजची लिस्ट तयार झाली. आता त्या त्या कॉलेजला कट ऑफ किती लागला हे बघणं गरजेचं आहे. तर तुम्हाला कट ऑफ कसा बघायचा मी सांगतो तुम्हाला. कट ऑफची लिस्ट आपण ऑलरेडी डाउनलोड केलेली आहे, आणि ते जे कॉलेज आहे त्या प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ आपण काढून घेतला. तर बघा पहिला जो कॉलेज आहे आपलं झेडपी मेन राजाराम, त्याला 374चा कट ऑफ लागलेला आहे, कारण ओपन टू ऑलराऊंड आहे. पद्माराजे तिथं 352 लागलेला आहे, तिथं CSM लोहेला 424 लागलेला आहे. आता हा 398 लागलेला आहे न्यू कॉलेजला सायन्स एडेड साठी रिमेनिंग सीट साठी. नंतर इथं बघा म्हणजे आपण जे मार्क केले तेवढे बघूया, आपल्याला या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय ना, म्हणून याच कॉलेजचं मी फक्त बघत आहे. मेन हायस्कूल किती 395चा कट ऑफ लागलेला आहे. आता इथं न्यू कॉलेजचं जर बोलायचं, न्यू कॉलेजचा 398 लागलेला आहे. आता म्हणजे तुम्हाला काय काय माहिती झालं बघा, आता हे विद्यापीठ हायस्कूल आहे तिथं सायन्स एडेड आहे, 339चा कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर गोपाळकृष्ण गोखले कॉलेज हे सायन्स एडेड आहे मराठी मीडियम, तिथं 184चा कट ऑफ लागलेला आहे. इथं कमला कॉलेजला 371चा कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर राजा महाविद्यालयाला 376चा कट ऑफ लागलेला आहे. नंतर राजे छत्रपती शाहू महाराज इथं 428चा कट ऑफ लागलेला आहे. तर हे सगळे जे कट ऑफ विवेकानंद कॉलेजला 367चा कट ऑफ लागलेला आहे. हे सगळे कट ऑफ माहित झाले तुम्हाला. आता बघा आपल्या फॉर्म वरती यायचंय, फॉर्म वरती आला तुम्ही, फॉर्म वरती आला, फॉर्म कुठं लॉग इन केलाय आपण, हा फॉर्म वरती आला, आपल्याला माहित झालं की आपल्याला कट ऑफ कुठं किती लागलेला हे सगळं माहित झालं. आता बरोबर सायन्स सिलेक्टेड आहे आपलं, मीडियम वरती या, आपलं मीडियम इंग्लिश आहे, डिस्ट्रिक्ट मध्ये या, डिस्ट्रिक्ट मध्ये आल्यानंतर आपल्याला कुठे यायचंय, कोल्हापूरमध्ये यायचंय, आणि कोल्हापूरमध्ये आल्यानंतर आपल्याला कोल्हापूरमध्ये सिलेक्ट करायचंय. इथं स्टेटस कॉलेज टाईप कॉलेज नेम, आता इथं सर्च जरी केलं तर इथं कॉलेजची लिस्ट येते बघा, अख्खीची अख्खी लिस्ट येते कॉलेजची. म्हणजे जे या एरियामध्ये जे कोल्हापूरमध्ये आहे जे एडेड कॉलेज आहेत, आता एडेड म्हणजे गव्हर्नमेंट टाईप, गव्हर्नमेंटच म्हणा, तर एवढे कॉलेज तुम्हाला बघायला मिळतात. तर पहिल्यांदा हे कॉलेज ऍड करा ना, हे कॉलेज ऍड करा जे कॉलेजची आहे ना, ज्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं ते नाव तुम्हाला इथं शोधायचं आहे. ते नाव शोधल्यानंतर पहिल्यांदा ते ऍड करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. आता इथं पहिल्यांदा आपण गव्हर्नमेंट कॉलेज ऍड करूया, पहिल्यांदा गव्हर्नमेंट कॉलेज ऍड करूया. सर्च ज्युनियर कॉलेज केलं तर एक पहिल्यांदा येतं, याच्यात 2 जागा शिल्लक आहेत, आपण ऑलरेडी बघितलेला आहे. ह्याला ऍड करा. ऍड केल्यानंतर आता गव्हर्नमेंटच्या नंतर जाऊया आपण एडेड वरती जाऊया, म्हणजे एडेड कॉलेज पण गव्हर्नमेंट कॉलेज असते, पण फक्त लोकल संस्था रन करत असते. त्याच्यानंतर बघा न्यू कॉलेज आहे, छत्रपती शाहू विवेकानंद कॉलेज आहे. तर आपल्याला ऍड करायचे कॉलेजेस. आता जसे ऍड होईल तसं खाली दिसतंय बघा तुम्हाला, जसं ऍड होईल तसं खाली दिसतंय. आता बघा हे झेडपी मेन राजाराम आहे, त्याच्यानंतर इथं विद्यापीठ आहे, न्यू कॉलेज आहे, न्यू कॉलेज आपण ऍड करूया. त्याच्यानंतर आपल्याला ऍड करायचंय राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, त्याच्यानंतर आपल्याला ऍड करायचं आहे राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कदमवाडी, हे ऍड करायचंय. त्याच्यानंतर आपल्याला बघा विद्यापीठ आहे ते ते ऍड करायचंय, ते एक ऍड केलं. त्याच्यानंतर आपल्याला झेडपी मेन राजाराम, कारण हा शेवटची संधी आहे
तुम्हाला जास्तीत जास्त कॉलेज टाका, जास्तीत जास्त कॉलेज टाका, जेणेकरून तुमचा नंबर लागण्याचे चान्सेस हे वाढून जातील. आलं का लक्षात? आता पार्शियल एडेड एक आहे ते पण ऍड करून टाका, ऍड करून टाका ते पण. त्याच्यानंतर 8 झाले. त्याच्यानंतर अजून बघा एखादं अनएडेड आहे ते पण आपण ऍड करूया, जर शेवटी शेवटी ऍड करायचंय, शेवटी शेवटी तुम्ही ऍड करू शकता. आता हे अनएडेडचं आहे ते ऍड करा शेवटी 9. आणि अशा प्रकारे तुमचे जर प्रिफरन्सेस सगळे सिलेक्ट झाले, कारण हे सिलेक्ट कसे केले कळाल तुम्हाला. हे बघा तुमची स्पेशल राऊंडची वॅकन्सी, हे कट ऑफ बघितला पहिल्यांदा, तर तुम्हाला जे पाहिजे कॉलेज ते इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. 50 कॉलेज पर पेज टाकून आपण काय केलं, शेवटी गेलो. शेवटी गेल्यानंतर प्रत्येक कॉलेजचा काय बघितला आपण, प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ किती आहे हा बघितला. म्हणजे ऑनलाईन पण बघू शकता, पीडीएफ ते डाउनलोड करून मी तुम्हाला सांगितलं, पण तुम्ही ऑनलाईन पण बघू शकता, काय हरकत नाही. बघा हे वॅकन्सी, प्रत्येक कॉलेजची वॅकन्सी तुम्ही इथून बघू शकता. तर बघा इथं वॅकन्सी तुम्हाला दिसत आहेत. डायरेक्ट लास्टच्या पेज वरती गेलो आपण, तर बघा इथं तुम्हाला वॅकन्सी बघायला मिळते. शेवटीच्या हे जे ग्रँड टोटल आहे त्याला आपण वॅकन्सी म्हणतोय. म्हणजे एवढ्या जागा शिल्लक आहेत. टोटल मध्ये कॅपला किती आहे, तर मायनॉरिटी किती आहे, मॅनेजमेंट कोटा, हे सगळं बघून झालं. व्हिडिओ थोडा मोठा होत असेल पण तुमच्या महत्वाची माहिती आहे. हे बघा आपण काय केलं, सगळी कॉलेजची नावं टाकली, सेव्ह चॉईसेस करा. सेव्ह चॉईसेस झाल्यानंतर तुमचे जे सगळे प्रिफरन्सेस आहेत ते एकदा वलीन आहेत का बघा, एकदा वळीन आहेत का, आहेत सगळे. लॉक ऍप्लिकेशन फॉर्म वरती जावा. लॉक ऍप्लिकेशन फॉर्म वरती गेल्यानंतर आय हिअर बायला क्लिक करा. आधी सगळ्यांना परत एकदा बघा सगळे टाकलेले कॉलेजचे प्रिफरन्सेस आहेत ते व्यवस्थित आहेत का नाही. ठीक आहे. याच्यानंतर गेला तर लॉक ऍप्लिकेशन प्रिफरन्सेस करा. लॉक झाला, आणि लॉक झाल्याबरोबर तुम्हाला असा मेसेज येईल तो उजव्या कोपऱ्यामध्ये. आणि असा जर तुम्हाला अजून काय चेंजेस करायचे तर फॉर्म परत अनलॉक करून परत तुम्ही लॉक करू शकता, काय हरकत नाही. तुम्ही हे कितीही वेळा करू शकता 2 दिवसामध्ये. त्याच्यानंतर बघा तुम्ही शेवटी शेवटी गेल्यानंतर तुम्हाला इथं आता डॅशबोर्डला यायचंय. डॅशबोर्डला आल्यानंतर बघा इथं आलं पाहिजे सेल्फ व्हेरीफाईड आलं पाहिजे, कम्प्लीट आणि लॉक आलं पाहिजे. ह्याचा अर्थ तुमचा आता फॉर्म हा काय झालेला आहे, लॉक झालेला आहे, आणि तुम्हाला आता स्पेशल राऊंड 3 साठी कन्सिडर केलं जाईल. तर परत एकदा चेक करा, लॉक ऍप्लिकेशन पार्ट वरती जावा, तर हे पण लॉक झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा लॉक ऍप्लिकेशन पार्ट 2 वरती पण जावा, तर हे पण काय झालेलं आहे, लॉक झालेलं आहे. तुम्हाला जर अनलॉक करायचं असेल, काही चेंजेस परत करायचे असतील तर तुम्ही परत करू शकताय. आणि इथं बघा टाइमलाईन लॉग मध्ये यावा. टाइमलाईन लॉग मध्ये आल्यानंतर बघा इथं तुम्हाला दिसलं पाहिजे कॅप फॉर्म 7 लॉकड बाय आणि लॉकड, हे सगळं तुम्हाला लॉक आलेलं पाहिजे. ठीक आहे, असं लॉक आलं पाहिजे. आणि मग इथून तुम्ही काय करू शकता, लॉग आउट करू शकता. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, इम्पॉर्टंट वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की सर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होता, खूप माहिती मिळाली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आता याच्यानंतर तुम्हाला हे असं झाल्यानंतर सगळं फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला 29 ऑगस्टला सकाळी 8 वाजता अलॉटमेंट जाहीर होईल. मग 29 ऑगस्ट आणि 30 ऑगस्ट अशा 2 दिवसात तुम्हाला जाऊन कॉलेजला डॉक्युमेंट सगळे सेट घेऊन जाऊन तुमचं फी भरून तुमचं ऍडमिशन कन्फर्म होणार आहे. आलं का लक्षात? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. थोडा व्हिडिओ मोठा आहे पण खूप इम्पॉर्टंट असा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण याच्यावरती तुमचं ऍडमिशन डिपेंडंट आहे, हे लक्षात घ्या. नाहीतर तुमचं वर्ष वाया जाऊ शकतं. ठीक आहे, व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.